नमस्कार मंडळी. आपण संतांकडे काय मागायला जातो? नोकरी, पैसा की सांसारिक सुख? पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, संतांकडे हे मागणं म्हणजे हिऱ्याच्या बदल्यात दगड मागण्यासारखं आहे. आज 16 एप्रिल. आजच्या या विशेष भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतो. आपण संतांच्या सहवासात का जातो आणि तिथे गेल्यावर नक्की काय मिळवायला हवे, यावर महाराजांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. महाराज म्हणतात, जर आपल्याला नोकरी हवी असेल तर आपण ती देणाऱ्या मालकाकडे जातो. मग जर आपल्याला परमेश्वर हवा असेल तर आपण संतांकडेच जायला नको का? संत म्हणजे भगवंताचा पत्ता आहेत. पण लक्षात ठेवा, संत त्यांच्या शरीरात नसून त्यांच्या वचनात म्हणजेच त्यांनी दिलेल्या शिकवणुकीत असतात. महाराजांनी पुढे एक हृदयस्पर्शी उदाहरण दिले आहे. एखादे बाळ जर वाढत नसेल, खेळत नसेल तर आईला किती वाईट वाटते. अगदी तसंच जर एखाद्या शिष्याच्या साधनेत प्रगती होत नसेल तर संतांना वेदना होतात. आपण झोपेत असतानाही म्हणजेच आपल्या अज्ञानाच्या काळातही संत आपल्या वृत्तीवर पहारा देत असतात. संतांच्या जवळ राहणाऱ्यांसाठी महाराजांनी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे. धोका काय? कधी कधी आपल्याला उगीच मान मिळतो किंवा फक्त वेदांत बोलायला शिकतो, पण आचरणात काहीच नसते. महाराज बघून घेतील ह्या भ्रमात राहून आपण वाटेल तसे वागू लागतो. फायदा काय? जर आपण खऱ्या भावनेने राहिलो तर काहीही साधन न करता केवळ त्यांच्या सहवासानेच आपला परमार्थ साधला जातो. आपले बोलणे जरी साधे असले तरी आचरणात वेदांत येतो. शेवटी महाराज सांगतात, व्यावहारिक वासना पूर्ण करण्यासाठी संत नसतात. संत असतात आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी. तेल आणि वात तयार असेल तर दिवा लावायला वेळ लागत नाही. तसेच जर आपली थोडी जरी तयारी असेल तर सत्संगाचा परिणाम लगेच दिसून येतो. तर मंडळी, आजपासून आपण संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला शिकूया. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा सुंदर विचारांसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि नामस्मरण करत राहा. श्रीराम जय राम जय जय राम.